जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D अंतर्गत खर्डा चौक ते बीड कॉर्नर या भागातील अतिक्रमणे हटवून प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून जामखेड नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली। अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी या अतिक्रमण हटविताना सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणीही जोर धरत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत होता। विशेषतः बीड कॉर्नर ते खर्डा चौक या भागातील अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते। या पार्श्वभूमीवर शहरातील प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या होत्या। विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे यांनी विधान भवनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत 31 मे पूर्व राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीतील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार मंगळवारी जामखेड नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, पोलीस प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। रस्त्यालगत असलेले हातगाडे, दुकानांचे शेड तसेच बेकायदेशीर टपऱ्या जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आल्या। मात्र अतिक्रमण हटविताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नये, सर्वसामान्यांसोबतच धनदांडग्यांवरही समान कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात आले असले तरी नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण कायम असल्याने लाईट पोल शिफ्ट करण्यास अडचणी निर्माण होत आहे। त्यामुळे पुढील रस्ता काम पुन्हा रखडून रस्ता जैसे थे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधान भवनात बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने बीड कॉर्नर ते खर्डा चौक या 120 मीटर अंतरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे। मात्र वास्तव पाहता समर्थ हॉस्पिटल, बीड रोड ते बीड कॉर्नर या भागातील गटाच्या हद्दी निश्चित झाल्यानुसार तेथील अतिक्रमणांवर कारवाई होणे क्रमप्राप्त होतं। तसं न झाल्याने परत एकदा धनदांडग्यांना वाचून सर्वसामान्यांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। कारवाई होत असले तर ती सर्वांसाठी समान असावी, नियम गरिबांसाठी वेगळे आणि श्रीमंतांसाठी वेगळे असावेत, अवधूत पवार सामाजिक कार्यकर्ते यांनी मागणी केली आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड।